12वा खेळाडू मानपाडा आणि तिसगाव. 2 रनची पेनल्टी आहे मित्रांनो. याची दखल घ्या. आयोजकांचे या स्पर्धेचे नियम आहेत, त्यांचं आपण पालन करा. ऐकूयात आपण यश बडगे यांचा आवाज. सामन्याला सुरुवात होते. 2 मिनिटं वेट करायचा आहे. पंच गोलंदाजी मार्क वरती ऋषभ गायकवाड तिसगाव संघाकडनं. मानपाडा विपक्ष तिसगाव असा सामना. पहिलं षटक घेऊन येतो ऋषभ गायकवाड. पहिला चेंडू लीडिंग एज लागली आहे बॅटची. तोपर्यंत क्षेत्ररक्षण करण्यासाठी यष्टीरक्षक तोपर्यंत कलेक्ट करेपर्यंत एक धाव अंकित केली जाते आणि एका धाव्याने श्रीगणेश होतो आपल्या संघाचा. कृपया मानपाडा संघ खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय ऋषभ गायकवाड तिसगाव संघाकडनं. स्ट्राईक केंद्र फलंदाज आपण पाहू शकतो आकाश. खूप चांगला वेगवान चेंडू टाकला होता. पॅडला ब्रश होतो चेंडू. यष्टीरक्षक फील्ड करेपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. पहिला निर्धाव चेंडू या षटकातील. जर आपण मेन पंच पाहिले तर यश पांचल आणि स्क्वेअर लेगचे पंच राहुल ठाकूर. तिसरा चेंडू या षटकातील. थोडेसे स्किट झाले होते गोलंदाज. फॉलोथ्रोमध्ये फील्ड करायचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. कॅमेऱ्याच्या समोरून कृपया कोणी येऊ नये. व्यासपीठाच्या समोरून कोणी जाऊ नये. तीन चेंडू या षटकातील झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा आल्या त्या फक्त 2 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज निमिल. चौथा चेंडू या षटकातील घेऊन येतो ऋषभ गायकवाड. झेल करण्याचा प्रयत्न होता, पण खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडेसे स्किट झालेत क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धावांचा अवधी होता आणि 1 धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 3 या आकड्यावरती. 3 धावा. अजूनही जर आपण पाहिलं या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पाचवा चेंडू या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. चेंडूला खेळून काढला त्यापर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यावेळी तिथे आपल्याला. शेवटच्या चेंडू षटकातील. बॉडीला ब्रश होतो चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली गोलंदाजी केली यावेळी ऋषभ गायकवाडने. कुठेतरी फलंदाजांना आपले हात खुले करण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये ऋषभ गायकवाडने. पहिलं षटक ठरलं ते म्हणजे ऋषभ गायकवाडच्या नावावरती, कारण पहिल्या षटकामध्ये धावा दिला त्याने म्हणजे फक्त 4 धावा. कृपया पंचांनी गेम थोडा फास्ट खेळवायचा आहे. तिसगाव संघ कृपया गेम थोडा फास्ट खेळायचा आहे, कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. तिसगाव संघाने याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी सुद्धा खेळाडूंना सांगायचं की आपल्याला अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत.
दुसरं षटक हाताळण्यासाठी मेघराज गायकवाड. स्ट्राईक एंडवर फलंदाज आकाश. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये हितेश गायकवाड. खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं हितेश गायकवाडकडनं. ग्लोव्सचा वापर सुद्धा करण्यात आला हितेश गायकवाडकडनं. पहिला चेंडू निर्धाव चेंडू मेघनाथकडनं. दुसऱ्या चेंडू षटकातील खूप चांगला चेंडू टाकला होता. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होता आकाशचा, पण निमिलने थांबवलंय. खूप चांगला कॉल दिला होता निमिलने. येस नो वेट हा कॉल खूप इम्पॉर्टंट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तोच दाखवलाय निमिलने. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राईक एंडवर निमिल कुठेतरी लाईन मिस करतोय का, आणि पंचांनी तेच दर्शवत आलेलं आहे की वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. कुठेतरी लाईन भरकडतोय गोलंदाज मेघराज. तिसरा चेंडू या षटकातील. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता, पण बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. तोपर्यंत 1 धाव डिक्लेअर झोनच्या मदतीने अंकित केली जाते मानपाडा संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तिसगाव संघाकडनं. वॉट अ बिग हिट पाहायला मिळते आपल्याला निमिलच्या बॅट मधनं. चेंडू गेलाय सीमा पार. दणदणीत षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. आता कुठेतरी असे मोठे फटके लगवायची गरज आहे यावेळी मानपाडा संघाला, कारण कुठेतरी बॅकफुटवर टाकलं होतं ऋषभ गायकवाडने, आणि त्याच्याच प्रति उत्तर देतो तो मेघराजला षटकाराच्या रूपाने. अजूनही जर आपण पाहिलं या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. पाचवा चेंडू या षटकातील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा तर खूप वेगाने कंप्लीट केले जाते, तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक बॉल उचलून फेकिंग करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिसगाव संघाकडनं. तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती ऋषभकडनं. या षटकातील शेवटचा चेंडू मेघराज गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवर फलंदाज आकाश. डावखुरा त्याचा फलंदाज आकाश. खूप चांगला चेंडू. पंचांनी लाईन मिसिंग अशी घोषित केला चेंडूला. वाईट चेंडूने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या चेंडू या षटकातील मेघराज घेऊन येतोय राईट आर्म राऊंड द विकेट. खूप चांगला खेळून काढलाय चेंडू. फिल्डर आहेत तिथे. खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. एक धाव खूप वेगाने चोरून करण्याचा प्रयत्न होता, पण दुसरी धाव काढताना निमिलला परतावं लागतंय बॅक टू द पवेलियन, आणि हा लागतोय पहिला धक्का तिसगाव मानपाडा संघाला. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता मानपाडा संघाचा, पण तो प्रयत्न फसलाय आणि निमिलला परतावं लागतंय डगॉटच्या रूपात बॅक टू द पवेलियन. 2 षटकाच्या समर्थन धावसंख्या पोहोचल्या ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकं शेष आहेत या सामन्यात, या षटकातील, या सत्रातील. गोलंदाजी मार्कवरती तन्मय तिसरा षटक घेऊन येतोय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करेल तन्मय. मानपाडा संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे.
लागतोय पहिला धक्का मानपडा संघाला. नवीन फलंदाज एंटर होतोय ग्राउंड मध्ये बबल्या. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज तन्मय. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या आणि त्याचबरोबर धावसंख्या जर पोहोचली म्हणजे 16 या आकड्यावरती. तिसरा षटक घेऊन तन्मय. स्ट्रायकेटवर फलंदाज बबल्या. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टाकायचा प्रयत्न होता. कीपर थोडेसे फंबल होत आहेत. वाईट चेंडू पंचाने निर्दोष ठरला की लाईन मिसिंग होती थोडीशी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. खूप चांगला फटका खेळला तर आहे. फिल्डर सुद्धा आहे तिथे आणि कॅच ड्रॉप केली जाते तिथे. आता कॅचचं रूपांतर कशात कन्वर्ट करेल बबल्या पाहायचं. त्यापर्यंत 2 धाव खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. जर पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर कुठेतरी फलंदाजांना आपले हात खुले करू दिले नव्हते, पण दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आपले हात खुले केलेत फलंदाजांनी. दुसरा चेंडू या षटकातील लिडिंग एज लागले आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अंकित केली जाते. धावसंख्या पण पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी करतो यावेळी तन्मय. स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू होता. 1 धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते 22च्या स्वरूपामध्ये. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं होतं आता या चेंडूवरती तिसगाव संघाकडनं. 3 चेंडू झालेत या षटकातील. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातील. चौथा चेंडू घेऊन तन्मय राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कड घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते आपल्याला आकाशच्या माध्यमातून. चांगला शॉट खेळला यावेळी फलंदाज आकाशने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जातात. थ्रो थोडासा चुकीचा होतोय पण गोलंदाजाने खूप चांगला कलेक्ट केला बॉल. 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओव्हरपिच बॉल टाकला होता आणि चेंडूला बिरकावलाय. 6 धावांसाठी षटकार. षटकार येतो म्हणजे आकाशच्या बॅटमधनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 30 या आकड्यावरती षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक कुठेतरी महागडं ठरलं यावेळी तिसगाव संघासाठी. या षटकात आल्या होत्या त्या 14 धावा. तर मी विनंती करतो ऐरोली आणि मोठी देसाईचे कॅप्टन्स कर्णधार कृपया व्यासपीठाच्या समोर यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. ऐरोली आणि मोठी देसाई संघ कृपया आपले कर्णधार पाठवायचं आहे. चौथं षटक घेऊन येतो विपुल. स्लॉगिंग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. पाहायचं कशा प्रकारे हाताळेल विपुल, कारण हाणामारीचं षटक म्हटलं आपण तर शेवटचं षटक असतं त्या षटकामध्ये मोठे फटके लगवायचे असतात. कशा प्रकारे गोलंदाजी करेल विपुल. स्ट्राईक हँडर फलंदाज बबल्या.
22च्या स्वरूपात एक धाव तर कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉल दिला होता आकाशने की एक धाव कंप्लीट करू शकतो आपण. एक धावाचा आउट होता त्या वेळामध्ये एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते आकाशच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो आता आकाश, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. कुठेतरी खेळाडूंना इजा झालेली दिसते. कृपया पंचांनी त्यांच्याकडे नोंद घ्यायचे. टॉस करणार आहोत. मोटिवेशन संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत, त्याचबरोबर ऐरोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. ऐरोली टॉस विन, डिसिजन पेंडिंग. खूप चांगला चेंडू टाकला होता यावेळी विपुलने. तर ऐरोली टीम आणि मोटिवेशन टीम, जर तुम्हाला कोणत्या खेळाडूवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तो ऑब्जेक्शन तुम्ही सुरुवातीलाच घेऊ शकतात. सामना चालू झाल्यानंतर सामना थांबवण्यात येणार नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे. खूप चांगला फटका खेळलाय, कॅचची शक्यता आणि फिल्डर थोडासा मिस होतोय. तोपर्यंत दोन धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जातात. पाहिजे तिसरी धाव कंप्लीट होईल का? खूप चांगल्या पद्धतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला मानपाडा संघाकडनं. वन शॉट असा स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला इशारा देत आहेत. म्हणजे या चेंडूवरती फक्त 2च धावा असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 या आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी, खूप अचूक टप्प्यावरती नियंत्रण आणलंय यावेळी गोलंदाज विपुलने. स्लॉगिंग ओव्हरमध्ये स्लॉगिंग ओव्हर हाताळताना 2 चेंडू निर्धाव टाकलेत यावेळी विपुलने. अजून जर या षटकाचा उल्लेख केला आपण तर 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात विपुलने. 5व्या चेंडू या षटकातील कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत ना, तोपर्यंत बबल्याला आपली विकेट सॅक्रिफाईस करण्यात केली आहे. आणि या षटकातील शेवटचा चेंडू बबल्या बाद होतोय आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो आकाश. खूप चांगला षटक हाताळलं यावेळी विपुलने. स्लॉगिंग ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय विपुल. अतिशय कमी धावा दिल्यात या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये तरी कमी धावा दिल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. पाहायचंय कशा प्रकारे हाताळेल विपुल. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवर फलंदाज आकाश. चांगला फटका खेळायचा होता. पाहायचा कॅचची शक्यता आहे. कॅच होईल का? इथे सुद्धा कॅच सोडली जाते. म्हणजे एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने समाप्त होतो या धावाचा खेळ आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 35 या आकड्यावरती. 36 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे तिसगाव संघासमोर. या षटकामध्ये जर धावा काउंट केल्या तर 5 धावा. पहिलं षटक 4 धावांचं, त्यानंतर 12 धावांचं षटक, त्यानंतर विपुलने हाताळलेलं ते 5 धावांचं आणि तन्मयचं षटक होतं ते 14 धावांचं. धावसंख्या जर पोहोचली ती 35 या आकड्यावरती. 36 धावांचं लक्ष ठेवलंय तिसगाव संघासमोर. पुढच्या सत्रात जाऊया आपण धावतं वर्णन ऐकण्यासाठी. करण काळन, मॅन फ्रॉम हेडुतने.
थँक्यू हर्ष. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. SSCC ट्रॉफी 2021 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं हे रणसंग्राम ही स्पर्धा तुमच्या समोर आहे, ज्यामध्ये 4 वॉर्डाचे संघ आपण बघितले. 8 संघ अंडर 22 वर्षाच्या आतमधील हे सर्व खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात, ज्यांचं वयोगट 22च्या खाली आहे. ते हे सर्व खेळाडू प्रत्येकी संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ही लढत JMCC तिसगावच्या विरोधात आपण बघतोय मानपाडाने उभारला आता 35 धावा, 36 लक्ष आहे. तर आघाडीला आपण बघतो रिषभ गायकवाड आणि त्याच्या सोबतीला आला होतो तन्मय पाटील. तर पहिलं षटक मानपाडा हा गोलंदाज पाहायला मिळतोय आदी. विश ऑल द बेस्ट. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू आपण बघतोय तो म्हणजेच टेक ऑफ होणारा, भरपूर टेक ऑफ होणारा आपण चेंडू बघतोय तो गोलंदाज आदीचा. टप्पा पडलाय यावेळेला देखील. हा चेंडू जास्त बाहेर निघतोय आता आणि अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. एक रन आता जोडली जाईल ती धावफलकावरती. लक्ष आहे 36. आघाडीला तन्मय पाटील आणि रिषभ गायकवाड, जे दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहे. दोन्ही आपण बघू शकाल अष्टपैलू आहे. टप्पा पडला बाहेरच्या बाजूने. यावेळेला चेंडून घेतलेलं हलकसं वळण मिस होत आहेत ते तन्मय पाटील. आज सौरभ गायकवाडची अनुपस्थिती पाहायला मिळते या प्लेइंग 11मध्ये तिसगावच्या. काही कारणास्तव ते मात्र पाहायला मिळाले नाही. तिसगाव म्हटलं की कल्याण डोंबिवली क्रिकेटचं पहिलं शतक टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून सागर गायकवाड पहिली सेंचुरी आपण बघितली. ऑन साईडला वावला, बिरकावून दिला, रूम क्रिएट केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून चेंडू सीमा पार. मिळेल फक्त 1 रन कारण डिक्लेअर झोन. हे देखील भरपूर गरजेचं आहे. रेस्ट्रिक्शन आहे, ग्राउंडचं रेस्ट्रिक्शन. त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघितली ती ही 1 धाव. फटका भरपूर चांगला होता. या फटक्याचं कौशल्य आपण बघितलं. या फलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं होतं. रन फक्त मिळते 1. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल आमचं कॉमेंट्री बॉक्स. त्यामध्ये मी स्वतः आणि आमच्या समवेत साहिल आहेत, जे ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. हे तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे मेडॉल्स मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही या ठिकाणी देतो आहे. सामनावीरचा पुरस्कार आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे अजय शेलार, त्याचबरोबर संदेश शेलार आणि भावेश चौधरी यांच्या माध्यमातून देखील गोलंदाज तयार. व पिच ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, दांडी गुल. यस त्यांचा वेध घेतला चेंडूने. फॉर रिचा डिस्ट्रॉय इन ॲट नंबर फर्स्ट डाव. पहिला धक्का 2 या आकड्यावरती हा पहिला गडी या ठिकाणी बाद. धावसंख्या आपण बघतोय ती 2 आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत हितेश गायकवाड. यष्टीरक्षण भरपूर अप्रतिम केलं हितेशांनी, कारण मी अगोदर असं म्हटलं की या स्पर्धेमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका भरपूर महत्त्वाची आहे. चेंडू जर निसटला लगेचच डिक्लेअर झोन आहे, त्या कारणास्तव यष्टीरक्षण भरपूर चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. ते हितेशनं केलं, परंतु आता फलंदाजीची गरज आहे. पहिला गडी सस्सामध्ये परततो. तन्मय पाटील या ठिकाणी बाद झालाय. आधीला पहिलं यश. भरपूर वेग आहे आधीकडे. ओद विकेटने हॅमट केला हवेमध्ये चेंडू. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला टप्पा पडला आणि टप्पा पडला त्याचा सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन्स. चौकारानिशी आपण बघतोय धाव फलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 36 टार्गेट आहे या ठिकाणी आपण बघतोय. तयार होईल आधी.
ऑन साइडला हवेमध्ये हा देखील चेंडू पॅरलल स्ट्रोक जमिनी समांतर हा चेंडू स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. हितेश गायकवाडने ठोकलाय हा पहिला षटकार. मोठ्या बॅकलिपने हा फटका पाहायला मिळाला. हँड कॉर्डिनेशन भरपूर सुरेख आहे या ठिकाणी आणि स्लॉगरची भूमिका या ठिकाणी ते पार पडतात. स्ट्राईक रेट भरपूर चांगला त्यांचा पाहायला मिळेल. त्यांनी चेंडू फेस केले ते 2 आणि 500च्या स्ट्राईक रेटने धावसंख्या उभारली आहे ती 10 इंडिव्हिज्युअल आणि 12 वरती जेम्स तिसगाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. 36 टार्गेट, 24 अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 18 चेंडू 24 धावा हे समीकरण आहे. कशा पद्धतीनं या सामन्याला आता पुढे नेतील ऋषभ गायकवाड. अजूनही त्याने एकही चेंडू फेस केला नाही आहे, तो पाहायला मिळेल तो स्ट्रायकिंग एंडला. जेएमसीसी तिसगावच्या माध्यमातून काही दिवसांना अगोदरच आपण बघितली ती 2 दिवसीय स्पर्धा अडवलीच्या क्रीडांगणावरती आपण ती स्पर्धा अनुभवली. षटक क्रमांक 2 आणि या षटकामध्ये गोलंदाज कुंबले. फोलर लेन त्यावेळेला हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या जास्त बाहेर आहे. रिटर्न क्रीज तिच्या बाहेर पडला चेंडू आणि आपण बघतोय तर डिक्लेअर झोनमध्ये 1+1 गोलंदाज अनिल कुंबळे आहेत. आपण बघू शकाल अनिल कुंबळे ज्यांनी काल अधिराज्य गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरती आपली फिरकीची जादू टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघितली. लेग स्पिनर म्हणून एक जादुई गोलंदाज भारतीय संघामध्ये जे होते माजी. व्हाईट बॉल आता देखील इशारा 16. 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात देतोय हा गोलंदाज. हा फास्टर आहे, स्पीड स्टार आहे या ठिकाणी, परंतु कशा पद्धतीनं आता इथे कमबॅक असेल त्याचं. 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने ओव्हर पिच लॉफ केला सरळ बॅटने ऑन दी अप. भरपूर हवेमध्ये हा चेंडू एलिव्हेशन कमी पोहोचलाय. क्षेत्ररक्षक 5-6 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू पडतोय त्या ठिकाणी निर्जन स्थळावरती नोमॅन्स लँडमध्ये. सुखरूप हा चेंडू लँड झाला जमिनीवरती. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झाला असता तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. सुदैवाने बचावले ते फलंदाज ऋषभ गायकवाड. धावसंख्या 18. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. जर्सी नंबर 18 भारतीय संघाचा सुवर्ण काळ सध्या जो लिहितोय कॅप्टन विराट कोहली. इंडिया वर्सेस इंग्लंड अशी सिरीज टेस्ट सिरीज देखील तुम्हाला पाहायला मिळेल इंग्लंडला. 17 चेंडू 18चं समीकरण. बॅटची कडा पाठीमागे हा चेंडू भोवऱ्यासारखा त्या ठिकाणी फिरला. 1 रन तर नक्कीच मिळते. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 19 वरती. षटक 2 अनिल यांना आपण बघतोय षटकामध्ये. हितेश गायकवाड आणि ऋषभ गायकवाड या डावाला पुढे नेत असताना तन्मय पाटील सस्यामध्ये परतल्यानंतर आपण बघतोय हे दोन्ही फलंदाज. चेंडू अजूनही 17ची गरज आहे. अनिल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी देखील आपण बघतोय पायाला ब्रश झाला चेंडू, त्यानंतर जातोय तो फाईन लेग करता त्याचं डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव फलक 20 या आकड्यावरती आपण बघतोय धाव फलक जाऊन पोहोचलंय सध्या बॅटिंग करणाऱ्या तिसगाव संघाचं. टार्गेट त्याच्या 36 60 रिक्वायर्ड. फुल टॉस बॅकलिप तर घेतली होती, गुडघा टेकवला होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे हा चेंडू यष्टिरक्षक पोहोचले 1+1. वाईट बॉलचा अंपायरचा इशारा. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावसंख्येने धाव फलक पुढे जाईल 22 वरती. 14ची गरज. 14 रिक्वायर्ड. 14 धावसंख्येची गरज आहे अजूनही. अनिल थोडासा मागणा ठरतोय या षटकामध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा
उचललाय परफेक्ट मिडल बॅट वरती झाला की नाही नव्हता झाला कारण मिड विकेटला तो चेंडू पाहायला मिळाला थांबला पाण्यामध्ये पडला जसा दुसरा धावायचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दुहेरी आकड्याने धावफलक 24 वरती. समीकरण आता आपण बघितलं तर 12 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 14. फुलटॉस आडव्या बॅटने ठिकाणी वळवला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय थांबला त्या ठिकाणी. आउटफिल्ड भरपूर पाणी आहे गवत देखील त्या कारणास्तव चेंडूची गती कमी त्या ठिकाणी तो थांबला. चेंडू निसटला आता फेकी केल्यानंतर रक्षकाच्या हातामधून परंतु 2 धावा फक्त मिळतात आणि दुहेरी आकड्याने पुन्हा एकदा धाव फलक पुढे जाईल ते 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आपण बघितल्या तर होत्या त्या म्हणजेच 13 धावा होत्या आणि आतापर्यंत आपण बघतो या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. लास्ट बॉल टू गो स्टील 1. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 10 धावा. 10 रिक्वायर्ड रिमेनिंग 13 डिलिव्हरीज. बॉल तयार. वापिस बॅटन पॅड मधून हा चेंडू गेला तो सरळ रक्षकाच्या हातामध्ये. भरपूर नाराज आहेत फलंदाज त्या ठिकाणी. ड्रिल करून त्यांनी दाखवलं कशा पद्धतीनं या ठिकाणी व्ही शेपमध्ये चेंडूला लॉफ्ट करायचं होतं. मिस झालं. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा पाहायला मिळते धावफलकावरती. त्या 26-12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी त्या 10 धावा. कमबॅक कसं असेल या स्पर्धेमधलं एकमेव कमबॅक जे मी बघितलं खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल ती मॅच जेव्हा संघ पाहायला मिळत होता तो चोळेगाव आणि सागाव. तर आमचे रील स्टार प्रसाद गायकवाड नक्कीच त्यांना इंस्टाग्रामवरती आपण फॉलो करा. फॉलो बॅक भेटेल याची अपेक्षा करू नका परंतु जरूर त्यांना फॉलो करा. फुलटॉस अंपायरचा बॉलचा इशारा. भरपूर चांगली अंपायरिंग सध्या करत असताना आपण बघतोय यश पांचाळ अष्टपैलू भूमिका पार पडली कारण त्यांच्या अगेन्स्ट संघ होता तो सागाव संघ आणि सागावच्या माध्यमातून ज्या आदेशने 30 धावा उभारल्या पहिल्या षटकामध्ये आणि 19 धावा 18 चेंडूमध्ये असताना तो बाद झाला आणि त्यानंतर यश पांचाळने केलेलं कमबॅक चोळेगाव संघासाठी. शांत बेटो जरा शांत बेटो. खोटा चेंडू हुक करतात फाईन लेग मध्ये डिक्लायर झोन मिळते 1 रन आणि 1 धावेने धाव फलक 28. 8 धावसंख्येची गरज 11 चेंडूंमध्ये. टप्पा पडलाय. सरळ बॅटने बॅटचा चेहरा उघडत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तो रिषभचा. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. कमबॅक कसं असेल आता अजूनही आपण बघू शकाल तर इथे 8 धावसंख्येची गरज आहे ती 10 चेंडूंमध्ये. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. वॉट अ कॅच. एक स्पेक्टॅक्युलर झेल पाहायला मिळाला त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि झेलचीच्या स्वरूपात रिषभ गायकवाड बाद. मेघराजा आज वरुण राजाचं आगमन वारंवार आपल्याला पाहायला मिळते. पाऊस भरपूर गरजेचा आहे. पाणी हे जीवन. जास्त पडला तर महापूर देखील येतो जो आपण अनुभवला कोकणामध्ये. चिपळूणमध्ये जे पावसाने थैमान घातलं. आता सर्वांनाच नको नकोसा वाटतोय पाऊस परंतु तो नक्कीच पडेल. धावा पाहायला मिळतात त्या 28. चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि 9 चेंडूंमध्ये गरज आहे ती 8 धावसंख्येची. नवीन फलंदाज हितेश सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. न्यू मॅन इन. नॉन स्ट्रायकिंग एंडला अश्विन. टप्प्याचा चेंडू फॉलो करण्यात आलं होतं या चेंडूला परंतु जास्त बाहेर आणि त्याचं कारण अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल.
एक निगेटिव्ह डिलिव्हरी एक्स्ट्रा रनने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 29 वरती 7 धावसंख्येची गरज. पुलर लेंथ बॅट अँड पॅड मधून नाही, बाहेरून. व्हाईट बॉल पुन्हा एकदा 1 रन, 30 कंप्लीट, 6ची गरज, चेंडू शिल्लक 9. 2 स्क्वेअर बॉल आणि त्याचं कारण इथे या सामन्यामध्ये आता 6 धावसंख्येची गरज JMCC तिसगाव या संघाला. तयार होतोय गोलंदाज निमिल. हॅमट मिसलॅमिंग मिड ऑनला, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. हितेश गायकवाडची विकेट भरपूर महत्वाची आहे. सहज सोपा झेल सोडला त्या ठिकाणी. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु इथे सोडला झेल आणि आता कुठेतरी जिंकतील असं वाटतंय हा खेळ. तिसगाव धावफलकावरती 35, माफ करा 31. 36चा टार्गेट आहे. उघडला थर्ड मॅन मध्ये डिक्लार झोन मध्ये चेंडू. धावसंख्या आपण बघतोय ती 32. चेंडू शिल्लक आहेत आपण बघितले तर 7 चेंडू 4 धावसंख्येची गरज. ऐरोली आणि मोठे देसाई. ऐरोलीच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतील. त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो मोठे देसाई. चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. स्टील 4 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 बॉल्स. आकाश अष्टपैलू आहेत, ऑलराऊंडर आहेत टीम मानपाडाचे, ते सध्या पाहायला मिळतील. तर आकाश कशा पद्धतीने धावसंख्येला डिफेन्स करेल का दुसऱ्या बाजूने हितेश गायकवाड जो एका फिनिशरचा रोल सध्या अदा करत आहे तो JMCC तिसगाव साठी. 6 चेंडू 4 धावा. आकाश त्या ठिकाणी राटा ओव्हर द विकेटने तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू 6 चेंडू 4. पुलरले क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला टिकल्या झोन मध्ये. चेंडू 1 रन या ठिकाणी मिळते. 3 धावसंख्येची गरज. ऑन साईडला चेंडू चालला डीप मध्ये, मिड विकेटला 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न नसेल. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं त्या ठिकाणी. एका धावेने धावफलक 34 वरती. दोन धावसंख्येची गरज आहे. दोन धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत आपण बघू शकाल. एकंदरीत 4 चेंडू 2 धावा. चला स्पीडअप करायचं मानपाडा. फुलरले बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केलाय बघा. 1 रन तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय या ठिकाणी फेकी नॉन सेकंडला आणि इथे हा सामना फिनिश होतोय. चॉकलेट बॉय मंजुनाथ कॉलेजचे राहुल चोलके आणि रोशन चोलके माफ करा आणि राहुल ब्रीद. भारत स्वतंत्र झाला आणि हे दोघे देखील.
ऐरोलीने टॉस जिंकलाय आणि त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे आणि याच दरम्यान सुमितजी चौधरी भोईर माफ करा चला ऐरोली फिल्डिंग त्यांनी घेतली आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो बॅटिंग करण्यासाठी कोणताही ऑब्जेक्शन असेल तर नक्कीच आपण सामना सुरू होण्या अगोदर घ्या पहिला चेंडू पडण्या अगोदर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकता या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूयात वीस धावसंख्या उभारणारा आणि अखेरच्या क्षणापर्यंत जो लढला झाले 36 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करून दिलं जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाचा हितेश गायकवाडला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तिसगावचे मेघराज आपण देखील यायचं आहे आयोजकांचं भरपूर प्रेम आहे आपल्यावरती सो आपण देखील या मेघराज आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हितेश गायकवाड समावधमाचा पुरस्कार आपण देऊयात मी विनंती करेन सुमितजी भोईर यांना आपल्या शुभ हस्ते यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मेडॉल 20 धावसंख्या ज्याने उभारली जेम्स तिसगाव संघाचा हितेश गायकवाड ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिनंदन हितेश आणि टीम तिसगाव पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा तर इथे फोटो सेशन करण्यात येणार आहे दोन रील स्टार्स एका बाजूला मेघराज तर दुसऱ्या बाजूला यश जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने फोटो सेशन होत राहील या ठिकाणी कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे ऐरोलीच्या कॅप्टनने टॉस जिंकला फिल्डिंग ते करतील क्षेत्ररक्षण सजवून घ्या जास्त सराव नको आणि दुसऱ्या बाजूला मोठी देसाई आघाडीचे फलंदाज जाऊद्यात मैदानाच्या आतमध्ये जशी या सामन्याला सुरुवात होईल लवकरात आपण हर्ष यांचा आवाज धन्यवाद